नमस्कार शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही पीक कर्ज घेतला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण सरकारने कर्जमुक्ती योजनेत असे काही मोठे बदल केले आहेत ज्यामुळे अनेक शेतकरी जे आधी वंचित राहणार होते त्यांना आता मोठा फायदा होऊ शकतो। विशेष म्हणजे 2 लाखापेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठीही हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचा बदल तर अजून पुढे सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर केली आहे। या योजनेचा लाभ राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार असून यासाठी तब्बल 36,585 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। आता पहिला मोठा बदल व्यवस्थित समजून घेऊया। यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या अनेक शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदानाचा मर्यादा लागू होती, पण आता ही मर्यादा पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे। म्हणजे अशा पात्र शेतकऱ्यांनाही आता 2 लाख रुपयापर्यंतचा कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो। पण थांबा, अजून एक मोठी बातमी तुमच्यासाठी आहे, ती म्हणजे नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी नवीन कर्ज घेऊन ते वेळेत फेडण्याची जी काही अट होती ती सरकारने रद्द केली आहे। त्यामुळे अनेक प्रामाणिकपणे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे। आता सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी 2 लाख रुपयापेक्षा जास्त कर्ज थकीत आहेत त्यांनाही ही माहिती नक्की ऐका, कारण थकीत कर्ज 2 लाखापेक्षा जास्त असेल तर अशा शेतकऱ्यांना त्यातील 2 लाख रुपयापर्यंतची रक्कम शासनाकडून माफी केली जाणार आहे। हा बदल अनेक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। आणखी एक चांगली गोष्ट म्हणजेच पात्र लाभार्थ्यांची यादी राष्ट्रीयकृत खासगी व्यापारी आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाच्या माहितीनुसार तयार केली जाणार आहे। त्यामुळे प्रक्रिया अधिक पारदर्शक होणार आहे, हे मात्र नक्की तुमच्या लक्षात असू द्या। आणि हो, कर्जमाफीची रक्कम थेट पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे, जो काही कर्ज खाता आहे त्यामुळे कोणत्याही मध्यस्थी प्रश्नाच राहणार नाहीये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले आहे की एकही पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहू नये, यासाठी या योजनेत अनेक अटी स्थिर करण्यात आल्या आहेत। मित्रांनो, ही योजना केवळ कर्जमाफीचाच नाहीये तर शेतकऱ्यांना पुन्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न आहे। याचबरोबर कर्जमुक्ती झाल्यानंतर पुन्हा पीक कर्ज मिळू शकते, शेतीमध्ये वेळेवर गुंतवणूक करता येते आणि उत्पादन वाढीसाठीचा संधी जो नक्की मिळू शकते। मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, अंतिम पात्र यादी आणि अंमलबजावणीबाबतची जी काही अधिकृत माहिती आहे सरकारकडून टप्प्याटप्प्याने जाहीर केली जाणार आहे। त्यामुळे कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका। आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर नक्की उपयुक्त वाटला असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करायला विसरू नका। फेसबुक पेजवरती, इंस्टाग्रामवरती किंवा यूट्यूबवरती हा जर तुम्ही व्हिडिओ पाहत असेल तर नक्की आपल्या पेजला आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।